सुरुवात करूया आजच्या मुंबई ईस्ट वेस्टला एका मोठ्या बातमीनं। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी 2026-2027 या आगामी वर्षासाठी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे आज सादर केला। मुंबई महापालिकेचा हा अर्थसंकल्प 80,952 कोटी 56 लाख रुपयांचा आहे। 2025-26 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 8.77% वाढ करण्यात आली आहे। 2025-26 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प हा 74,427 कोटी 41 लाख रुपयांचा होता। मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात 6,525 कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। विशेष म्हणजे मुंबई महापालिकेला राज्य शासनाकडून येणं असलेली थकबाकी ही 31 जानेवारी 2026 पर्यंत 10,948 कोटी 58 लाख रुपयांवर पोहोचली आहे। मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या विविध कार्यालयांकडून सहाय्यक अनुदान आणि मालमत्ता करापोटी ही थकबाकी शिल्लक आहे। त्यात राज्य शासनाच्या शिक्षण खात्याकडून सहाय्यक अनुदानापोटी येणं असलेल्या 7,241 कोटी 44 लाख रुपये इतक्या रकमेचा समावेश आहे। दरम्यान देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेचं बजेट सादर करण्यात आलं। नेमकं काय आहे बजेट पाहूयात ग्राफिक्समधून। मुंबईच्या बजेटचे ठळक मुद्दे 80,952 कोटींचा हा अर्थसंकल्प आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 6,525 कोटींनी त्यात वाढ करण्यात आली आहे। आरोग्य खात्यासाठी 7,456 कोटी या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे। बेस्ट उपक्रमासाठी 1,000 कोटींची तरतूद आहे। वर्सोवा दहिसर कोस्टल रोडसाठी 4,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मनपा रुग्णालयांसाठी 1,062 कोटींची खास तरतूद करण्यात आली आहे। फेरीवाल्यांना QR कोड आधारित प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। 40x40 पेक्षा मोठ्या जाहिरात फलकांना बंदी घालण्यात आली आहे। हे अतिशय महत्त्वाचं आहे। पदपथ आणि गच्च्यांवरील जाहिरातींना मनाई करण्यात आली आहे। ऑक्टोबर पासून करमणूक कर हा पुन्हा लागू होणार आहे। मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई महापालिकेची निवडणूक ज्या मुद्द्यावर लढवली त्याच मुद्द्याला सत्ताधारी महायुतीनं आणि प्रामुख्यानं भाजपनं हात घातलाय। मुंबई महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी मोडण्याचा मोठा निर्णय हा भाजप प्रणित सत्ताधारी महायुतीनं घेतलाय। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई महापालिकेकडे सध्या 81,449 कोटी 32 लाखांच्या ठेवी शिल्लक आहेत। त्यापैकी जवळपास 36,000 कोटींच्या ठेवी या मुंबई महापालिकेनं विकास कामांसाठी मोडण्याचा निर्णय घेतलाय। सत्ता पालट झाल्यास मुंबई महापालिकेतील ठेवी मोडण्यात येतील असा प्रचार ठाकरेंच्या शिवसेनेनं यंदाच्या महापालिका निवडणुकीत केला होता आणि प्रत्यक्षात तसंच घडतानाही दिसतंय। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि भाजप हा संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। मधल्या पिरियडमध्ये ज्या ठेवी मोडले त्याचं कशा कामासाठी वापरले, कुठल्या हेड खाली गेले, कुठला जेल कोड वापरला, राज्य सरकारने माझ्या माहितीप्रमाणे, मी त्याची माहिती घेते, मला मिळत नाहीये की लाडकी बहीण योजनेचे पण इथून पैसे घेतले। 2 वर्ष 9 महिन्यांनी हे सगळे नगरसेवक पुन्हा आम्ही निवडून आलो। निवडून आल्यानंतर त्या पिरियडमध्ये किती तुम्ही ठेवी मोडलात त्याची श्वेतपत्रिका काढा। महाराष्ट्रातल्या 2022 नंतरचं जे काही राजकारण सुरू झालं त्यामधनं एकंदरच सगळ्या संस्थांना लुटण्याचा कारभार सुरू झाला। अनेक कंत्राटांची दरं वाढवण्यात आली, तिपटीनं वाढवण्यात आलेली आहेत, ही आम्ही पाहिलेलं आहे आणि त्याची चौकशीही होत नाहीत आणि त्यामुळे यांच्या भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी पूर्ण मोकळीक ही मुंबई महानगरपालिकेमध्ये असल्यामुळं आज ठेवी मोडण्याची वेळ आलेली आहे। जनतेचा पैसा लुटला जातोय आणि त्याचा उगम जो आहे हा या महायुतीच्या नेत्यांकडे आहे। आणि मुंबई महापालिकेच्या ठेवी मोडण्यावरून विरोधकांनी केलेल्या आरोपांना महापौर रितू तावडे यांनी काय उत्तर दिलं आपण तेही पाहूया।
आम्हाला संपूर्ण या विषयाचं भान आहे आणि आम्ही याच्यावरती सगळा अभ्यासही चालू आहे. 36,000च्या ठेवी या ठिकाणी मोडल्या जाणार हा विषय माझ्याकडेही आला आहे. याची संपूर्ण माहिती जी आहे ती मी आयुक्तांकडनं घेऊन त्या संदर्भात मी स्टेटमेंट करेन. श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सार्थ आहे, पण आधी आपण त्याबद्दल केलेली कामं तर आपण पाहून घेतली पाहिजे ना. आपण हीच डायरेक्ट मागणी करतोय की तुम्ही आम्हाला श्वेतपत्रिका द्या, पण मला असं म्हणायचं आहे की श्वेतपत्रिका काढण्यापूर्वी त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घ्या, माहिती घ्या की त्याच्यावरती काय काम झालंय आणि त्याच्यानंतर तुम्ही श्वेतपत्रिकेची मागणी करा. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी 2026-27 या वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार मुंबईकरांवर नव्या कराचा बोजाही पडणार आहे. वास्तविक सत्ताधारी महायुतीनं महापालिका निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात पाणीपट्टीत वाढ न करण्याची घोषणा केली होती, पण ती घोषणा कागदावरच राहण्याची शक्यता आहे. कारण महायुतीच्या सत्ता काळात 500 चौरस फूट आणि त्यापेक्षा कमी चटई क्षेत्र असलेल्या निवासी घरांमधून मुंबई महापालिका पाणीपट्टी आणि मलनिस्सारण कर आकारणार आहे. 500 चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी चटई क्षेत्र असलेल्या निवासी मालमत्तांमधल्या जलमापक विरहित निवासी घरांमध्ये पाणीपट्टी आणि मलनिस्सारण कर हा आकारण्यात येणार आहे. याआधी 500 चौरस फुटांखालील निवासी घरांना सरसकट मालमत्ता करासोबत पाणीपट्टी आणि मलनिस्सारण कर माफ करण्यात आला होता. आता तो कर आकारण्याचं धोरण तयार करण्यात आले. मुंबई महापालिकेनं शहरातल्या तब्बल 101 पुलांची बांधणी आणि दुरुस्तीची कामं हाती घेतली आहेत. त्यामुळे मुंबईकरांची पूल कोंडी आणखी 3 वर्ष सुटण्याची चिन्ह नाहीत. मुंबई महापालिकेनं हाती घेतलेल्या नव्या कामांपैकी 23 कामं ही मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. तसंच मुंबई महापालिकेकडून 31 पुलांची नवी कामं ही 2026-27 या वर्षात आणि 23 पुलांची नवी कामं ही 2028-29 या वर्षात पूर्ण करण्यात येतील. त्यामुळे पुढील 3 वर्ष तरी मुंबईकरांची पूल कोंडीतून सुटका होणं संभवत नाही. मुंबईतल्या नव्या पुलांच्या बांधणीसाठी 9,650 कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आलेली आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्याचा 2026-2027 या आर्थिक वर्षासाठीचा 4,248 कोटी आणि 8 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांच्याकडे सादर करण्यात आला. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी शिक्षण विभागाकडून 3,955 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदा त्यात साधारण 300 कोटींनी वाढ होऊन तो 4,248 कोटी आणि 8 लाख रुपयांवर पोहोचलाय. मुंबई महापालिकेच्या 1,203 शाळांमधल्या 7,953 वर्गांमध्ये टप्प्याटप्प्यानं LED माध्यमातून डिजिटल रूम्स सुरू करण्यात येणार आहेत आणि त्यासाठी अर्थसंकल्पात 23.38 कोटी रुपयांची प्राथमिक आणि 1.0 कोटी रुपयांची माध्यमिक तरतूद ही करण्यात आलेली आहे. आपण पाहूयात मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी शिक्षण समितीच्या अर्थसंकल्पावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली. सभागृह नेते आहेत ह्याच्यापासून ह्या गोष्टीवरती आम्ही चर्चा करू. ह्याच्या सरकारकडनं हे जे उरलेले आमचं जे काही 7,000 कोटी जे काही आहेत ते कशा प्रकारे आम्ही आणू शकू ह्याच्यावरती आम्ही पाठपुरावा देखील करू. गरज पडली तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची देखील आम्ही भेट घेऊ आणि मग त्याच्या संदर्भात पुढच्या मार्गक्रमण करू. आमच्याही काही डोक्यात सत्ताधारी डोक्यात आमच्याही काही मनात काही विचार आहेत. ह्या मराठी शाळांमध्ये पटसंख्या कशी वाचवावी किंवा कशी वाढवावी आणि ह्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचं मी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. मग ते फंड असो किंवा आर्थिक गोष्टी असो यामध्ये कुठलीही तडजोड केली जाणार नाही. मराठी शाळा ह्या वाचल्याच पाहिजे आणि मग त्याच्यासाठी जे काही तरतुदी करता येतील तेवढ्या तरतुदी आम्ही करू. महायुती वचनं पाळणार का वचननाम्यात दिलेली? नक्कीच महायुती वचननाम्यामध्ये जे वचननामा दिलेलं आहे ते आम्ही पाळू. मुंबई महापालिकेतील 10 स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेच्या 2 स्वीकृत नगरसेवकांच्या कोट्यातून राज सुर्वे आणि उमेश माने यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या 4 पदांच्या कोट्यानुसार प्रवीण छेडा, नितेश राजहंस सिंह, प्रतीक करपे आणि कमलाकर दळवी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 3च्या कोट्यानुसार
साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक या तिघांची, तर काँग्रेसमधून केवळ वीरेंद्र चौधरी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली आहे. पुढची बातमी आहे ठाण्यातून. ठाणे